कुणाला दिसत नाही. हा, आई मला 1 रुपया दे म्हटल्यानंतर पाकिटामधून 1 रुपया देणारी आई प्रत्येकाने पाहिली. परंतु आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर संपत्ती कमवणारा बाप मात्र कोणी बघितला नाही. आई मला भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं आईचं ताट देणारी आई प्रत्येकाने पाहिली. परंतु त्या आयुष्यभराच्या जेवणाच्या शिदोरीची सोय ज्या बापानं करून ठेवली तो बाप मात्र कोणा मुलांना दिसला नाही. आई तुम्हाला पण आहे, आई मला पण आहे. आपली आई जर वारली ना तर तिच्या कपाटामध्ये कमीत कमी 20-25 नवीन साड्या सापडतील. परंतु आपला बाप जरी महिन्याला 50,000 रुपये कमवत असेल ना तरी त्याने एखादी नवीन ड्रेस घेतला नाही ना आपल्या अंगावर घातला नाही. हो, आजकालचे तरुण एखाद्या क्रिकेटपटूंना आवडत्या क्रिकेटपटूंना या स्तंभापासून त्या स्तंभपर्यंत 100 धावा पूर्ण केल्या तर आपण आनंदाने नाचतो, टाळ्या वाजवतो, फटाके फोडतो. परंतु आपल्या बापाना, म्हाताऱ्या बापाना उन्हाळ्याच्या 47 डिग्रीच्या तापमानामध्ये या बांधापासून त्या बांधापर्यंत हजारो धावा कधीच पूर्ण केलेल्या असतात. तो बाप मात्र कुणा मुलांना दिसत नाही. असा तो आपला बाप असतो. आपला बाप म्हातारा झालेला असतो. 70 वर्ष आपल्या बापाचं वय झालेलं असतं. आपला 70 वर्षाचा बाप गुरं चरण्यासाठी शेतामध्ये जातो. आपली गुरं दुसऱ्याच्या बांधावर गेली असता बापानं पाहिलं असता. आपला 70 वर्षाचा बाप त्या गुरांना हाक देतो तर ते गुरं माघारी फिरतात. आणि 25 वर्षाचं पोरग जर बापाचं ऐकत नसेल तर कसं वाटत असेल त्या बापाला. हा, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारी आई प्रत्येकाने पाहिली. हा, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारी आई तर प्रत्येकानेच पाहिली. परंतु माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याकरता 25-25, 30-30 लाख रुपये घेऊन संस्था चालकांचे पाय धरणारा बाप किती लोकांनी पाहिला. असा तो आपला बाप असतो. सांगून जाईन मी तुम्हाला, आपण कधी आपल्या बापाचं बघत नाही. हो, जेव्हा तो आपला बाप वारत असतो, जेव्हा आपला बाप मरण पावत असतो तेव्हा मात्र आपण शेवटचे त्याचे हात बघतो. एक वेळेस घरी जाऊन आपल्या बापाचे हात बघा. त्या बापाच्या हाताच्या वरच्या त्या रेषा सुद्धा पुसलेल्या असतात का तर तुमच्याकरता काबड कष्ट करून त्या बापाच्या हाताच्या वरच्या त्या रेषा सुद्धा पुसलेल्या असतात. असा तो आपला बाप असतो. बघा, त्या बापानं कधी आयुष्यभरामध्ये स्वतः करता काहीच केलं नाही. त्या बापानं कधी असा विचार केला नाही की मी माझ्या आयुष्यभराची सर्व कमाई माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी लावली तर त्यानंतर हा मुलगा मला वागवेल की नाही वागवेल. परंतु त्या मुलानं जेव्हा म्हातारपणामध्ये आई वडिलांना सोडून दिलं जातं तेव्हा मात्र परिस्थिती बिकट होत असते. तुमचा बाप गेल्यानंतर तुम्हाला म्हणावं लागू नये, पतंगा रे पतंगा आता थांबशील का, वडील माझे देवा घरी निरोप माझा देशील का. आम्हा नाही जगी बाप आम्ही काय केले पाप, आम्हा नाही जगी बाप आम्ही काय केले पाप. तळ हाताचा पाळणा केला प्रीतीचा तो दीप दाविला, सुखाचा हा दिवस पाहण्या बाप माझा हरवला. जगी ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्तीस जावा. असा आपला बाप असतो. एकदा त्या बापाकडे बघावं, त्याची धडपड बघा, कसा असतो तो बाप. ब्राह्मणी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी. जिंजू जिंजू संसाराचा गडा हाकलार, वटामंदी आसू जरी कणावा कलार. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. सांगत
सांगायचं तात्पर्य म्हणजे इतकं बाबांनो, जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत त्यांना सुखामध्ये ठेवा, कारण त्यांनी तुमच्यासाठी खूप केलंय. तुम्हाला त्यांच्या कष्टाची जाणीव नाहीये. त्याने खूप केलंय हो. ती माय माऊली आयुष्यभर तुमच्याकरता झटत असते, आयुष्यभर तुमच्याकरता करत असते. ती माय माऊली आहेत ना तोपर्यंत तिची तुम्ही काय करा, सेवा करा. ती माय माऊली गेल्यानंतर तुम्हाला म्हणावं लागू नये की आई ये ना गाई परत. किती शोधले मी बाई तरी सापडत नाही, कोणी आणून देईना आज मला माझी आई. अश्रू झरतात किती तुला दिसत का नाही, कशी राहू तुझ्या विना मला समजत नाही. काय चूक होती झाली मज सोडून तू गेली, कोण लावी माझ्या डोई आता मायेची सावली. दुःख मनातले सारे आता सांगू कोणापाशी, कशी समाजाऊ सांग माझ्या पोरक्या मनाशी. बघा, जोपर्यंत आई आहेस ना तोपर्यंत आपलं माहेर आहे. जेव्हा ती आई जाते ना त्या माहेरामधलं माहेर पण उरत नाही. एखादी मुलगी तिच्या घरी भरपूर संपत्ती असेल, तिच्याकडे भरपूर करोडपती असेल, परंतु ती मुलगी जर माहेरी गेली ना तर कधीच रिकामी हाती परत येत नाही. काही का होईना ती माय माऊली त्या आपल्या मुलीसोबत येत असते. परंतु जेव्हा ती आई मरण पावते, जेव्हा आपली आई सोडून जाते, तेव्हा त्या माहेरामधले दरवाजे आपल्याकरता नेहमीच बंद होत असतात. म्हणून बाबांनो, जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत त्यांना सुखामध्ये ठेवा. मी अनेक कीर्तन करेल, भागवत करेल, कथा करेल, परंतु माझ्या कीर्तनामध्ये कधी गाय आणि वाघ एका ठिकाणी येणार नाही. माझ्या कीर्तनामध्ये कधी मुंगूस आणि साप एकत्र येणार नाही. माझ्या कीर्तनामध्ये कधी मांजर आणि उंदीर एकत्र येणार नाही. परंतु या 10 मिनिटाच्या चिंतनामध्ये जर एखाद्या मुलाने जर आपल्या आई वडिलांना सांभाळलं, एखाद्या सुनेने जर आपल्या आई वडिलांना सांभाळलं ना तर आज ही कीर्तनाची सेवा सफळ झाल्याशिवाय मला फक्त इतकंच सांगायचंय की बाबांनो, जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत सुखामध्ये ठेवा. मी अनेक ठिकाणी कीर्तनाला जात असते. माझे वडील माझ्यासोबत नेहमीच कीर्तनाला असतात. त्यांच्या पायांचं ऑपरेशन झालेलं आहे, परंतु कधी रात्र असू द्या, कितीही रात्र असू द्या, कुठेही कीर्तन असू द्या, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना माझे वडील माझ्यासोबत असतात. म्हणून आपल्या आई वडील आहेत ना त्यांना सन्मान द्या, सुखामध्ये ठेवा. शेवटी सांगायचं तात्पर्य म्हणजे इतकंच. तुकोबाराय सांगतात की बाबांनो, तुम्ही काय करा, तुम्हाला जर कुठलं चांगलं कर्म करता येत नसेल ना तर नका करू. चांगलं कर्म करता येत नसेल तर नका करू, परंतु जे चांगलं कर्म चालू आहे त्याला नक्कीच अडथळा